मार्केटमध्ये आजकाल भाजीपाला घेताना खूप विचार करून घ्यावा लागतोय, कारण बऱ्याच धक्कादायक गोष्टी आपल्या समोर येत आहेत. त्यातलाच आजचा हा एक प्रकार म्हणजे मी आज मार्केटमधून कोबी खरेदी करून आणला. भरपूर मोठा कोबी होता, साईज ही भरपूर मोठी होती, पण मला तो जरा वजनाने हलका वाटत होता, म्हणून मी तो घरी आल्यानंतर त्याचं एक पान काढलं आणि गॅसवरती ठेवलेला आहे बघा. तर तो जळत नाही आहे. मी किती वेळ त्याला ठेवलं आहे तरी तो जळत नाही आहे. ते आगीकडेच पूर्ण असं प्लास्टिकसारखं आकसत चाललं आहे. आणि ते मी थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की ते प्लास्टिकसारखं कसं लांबलं जाते. तर भरपूर असे मार्केटमध्ये फ्रॉड चालू आहेत. तर त्या गोष्टींपासून आपण सर्वांनी सावध आणि सतर्क व्हायला पाहिजे, कारण प्लास्टिकचा कोबी हा काही शरीरासाठी आरोग्यासाठी आपल्या चांगला नाही आहे. तर दुसरं पाणीही मी तिथं ठेवलेलं आहे आणि याच्यामध्येही तुम्ही बघू शकता ते गरम झाल्यानंतर ते जळत नाही आहे, तर ते प्लास्टिकसारखं लांबते. आणि किती प्रमाणामध्ये लांबते तेही बघा, कारण कुठलीच अशी म्हणजे फळभाजी असेल, त्याचं म्हणजे पत्तागोबी असा कुठलाही असेल, तर तो असा लांबणार नाही. तो जळेल किंवा थोडंफार काहीतरी त्याच्यामध्ये बघायला भेटेल आपल्याला वेगळं. पण हे जे आहे ते पूर्णपणे प्लास्टिकसारखं लांबते. हे तुम्हाला दिसतच असेल, हे प्लास्टिकच आहे आणि हा मार्केटमध्ये आत्ता सध्या खूप मोठा फ्रॉड चालू आहे. तर फळभाज्या घेताना सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. मला अंदाज आलाच होता की याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आणि काहीतरी प्रॉब्लेम आहे, तरीही मी हा खरेदी केला. तर सगळ्यांनी खरेदी करताना विचारपूर्वक करा.